नाशिक पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरामध्ये एक धार्मिक स्थळ आहे। नाशिकमधील या धार्मिक स्थळावरून वातावरण तापले आहे। हे अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्यात यावे अशी मागणी हिंदुत्ववादी संस्थांकडून केली जात आहे। काठे गल्ली सिग्नल लगतच्या रस्त्यावरील अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम शनिवारी सकाळी महानगरपालिकेचे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून सुरू केली। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरातील 8 मार्गांवरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे। तसेच काठे गल्ली सिग्नल व परिसरात 5 किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्रित जमण्यास प्रतिबंध केला आहे। द्वारका, काठे गल्ली, भाभानगरकडून जाणारे मार्ग व सभोवतालच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केल्यामुळे या भागास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। मागील 25 वर्षापासून हे प्रकरण सुरू असून वर्षानुवर्षे हिंदुत्ववादी संघटना यासाठी पाठपुरावा करत होती। आता मात्र महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळ हटवले नाही म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। यानंतर आता काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे। त्यामुळे हा मुद्दा नाशिकमध्ये जोरदार तापण्याची शक्यता होते। काठे गल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप करण्यात आला होता। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठे गल्ली परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे। तर विशिष्ट गटांनी या आंदोलनास विरोध करण्याचे संदेश प्रसारित केले। यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी उपरोक्त भागात जमावबंदी केली। काठे गल्ली व अन्य परिसरात 5 किंवा त्यापेक्षा अधिक जणांचा जमाव करण्यास मनाई केली। या दिवशी परिसरात कोणत्याही मोर्चास व आंदोलनास परवानगी देण्यात आलेली नाही। भारतीय नागरी सुरक्षा संहितेतील कलमान्वये नाशिक परिमंडळ 1 मधील उपरोक्त भागात 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र होण्यास प्रतिबंध करण्यात आला। ज्या भागात ही कारवाई सुरू आहे तिकडे जाणारे सर्व रस्ते लोखंडी जाळ्या लावून बंद करण्यात आले। कोणालाही या भागात प्रवेश दिला गेला नाही। सभोवतालच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले। मोहीम पूर्ण होईपर्यंत दुकाने व आस्थापना बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे। बेकायदेशीर आंदोलन पुकारण्यात आल्याने विशिष्ट संघटनेच्या सदस्यांना धरपकड करण्यात आले। इकडे मुस्लिम समाजाकडून शांततेचा संदेश जाहीर केले। मौलाना मुफ्ती इब्राहिम यांनी संदेश दिला आहे की सध्या दर्गा आहे त्या जागेवर आहे, पण अवैध भिंत पाडण्यात आली आहे। त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये। ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया।